हॅलो नमस्कार, मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सगळ्याच जणी कशा आहात? आणि हो, कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी मनापासून आभारी. आमचे पिल्लू रातभर ना झोपू देत नव्हतं. कारण सांगते मी, काल उलट्या केलेल्या आहे, सोबत ताप, पोटात दुखी, या गोष्टी सुरू आहेत. याच्या मागचं कारण फक्त एकच, काय, मॅगी खाल्ली. नको म्हणत होती मॅगी, नाही मला पाहिजेलच, नाही मला पाहिजेलच. वट कसं चालत बघा की, ताप आलेला आहे. आता घेऊन जायचं याला दवाखान्यात. आज इलेक्शन आहेत आमच्या इथली. तुमच्या इकडे असेल नसेल मला माहित नाही, पण कोल्हापूरची तर आज आहेत. बघूया डॉक्टर आहेत का अवेलेबल. पण तापलेलं आहे, डोकं असं हे झालं म्हणतोय, डोळं गरम झाल्यात, पोटात दुखतंय, या सगळ्या गोष्टी आहेत. असो, चला मी केस धुतलेत, कारण उद्या गुरुवार, उद्या नाही धुवायला चालत. खाली पाणी सांडलं असले सगळं, तिथं वरती असते त्यामुळे तिला काही माहिती होत नाही. आज मी पण लेट केलंय. काय करू सांग ना. चहा तर चहा पाहिजे. तर दारूला दिलाय चहा आणि बिस्किट पाहिजे म्हटलं. चहा बिस्किट दिलं. मी म्हटलं उपीट करावं. ह्या एक आयाने वैताग आणलाय. हे बघा, दाखवते आता तुम्हाला मी. इथं दिसतंय वरती झालं, आता हिथंच सगळं आणायचं काम सुरू केलंय. काय म्हणजे एवढ्या दोऱ्या सोडत नाहीयेत, खसपाट सोडत नाहीये. आता इथं घरटं घातलेलं आहे. आणि आता सगळा दंगा जो असतो इथं, वरती पण आहेत पण इथं आहेत. आणि हे असं पडतं दिवसभर. आज आता मी पण चहा घेणार आहे. कारण कसं आहे ना, की कधी ग्रीन टी, कधी चहा. एकदा चहा लागला तर सुटत नाही, आणि एकदा चहा सुटला तर पुन्हा पिऊ वाटत नाही. मला मध्यंतरी पूर्ण जे चहा माझा कट्टा बंद झालेला होता, जे मी घेत होते ना, आता नाव घेत नाही त्याचं, तर त्यावेळेला मला ना म्हणजे चहाची आठवण येत नव्हती, कारण ते घेत होतो. पण जसं तुमच्या कमेंट यायला लागल्या की ताई ते घेऊ नको, चांगलं नाही, खूप म्हणजे कमेंट भरपूर आल्या मला बरं का त्यावेळेला, की ताई त्याचा रिझल्ट आम्हाला नाही चांगला आला, किंवा त्याचं पुढं जाऊन बऱ्याच जणांनी सांगितलं की पुढं जाऊन भविष्यात जाऊन त्याचे दुष्परिणाम काय आहेत. कोणी आता अनुभवाशिवाय कोणी बोलत नाही. आणि मी एक सांगू, अशा गोष्टी कोणी मुद्दाम कधीच बोलत नसतं, ज्याचं त्याला काहीतरी एक असतं. मी जसं म्हणते की कोणाला सूट होतं, कोणाला न होतं. आता आम्ही आधी घेत होतो, होत होतं, पण एका ताईची अशी कमेंट होती की ताई कालांतराने त्याचा आपल्या किडनीवरती परिणाम होतो कालांतराने. आता तिचा काहीतरी अनुभव असेल म्हणून ती बोलली असेल, म्हणून म्हटलं जाऊ दे, ते न घेतलेलं बरं. कारण जे आपण म्हणतो ना की दोन ह्याच्यामध्ये असतं ना, त्याला कन्फ्युजन होऊन जातं की नेमकं काय करायला पाहिजे. मग मी आतापर्यंत बाकीचं जे काही शेअर केलं त्याला मला कधीच असं म्हणण्यात आलं नाही की हे नको ते नको, पण त्याला मात्र विरोध खूप झाला. तेव्हापासून मग पुन्हा आणि चहाचं हे झालं. आता चहा पाणी झाले. आता ना हा लसूण आहे, हा गावाकडचा लसूण आहे, एवढा बारीक बारीक लसूण. मी आता काय करणार आहे, हा सगळा लसूण ना फोडणार आहे आणि टेरेसला आणून ठेवणार आहे उन्हामध्ये. आणि 2-3 दिवस चांगला वाळवून मग ते काढून ठेवणार आहे. कारण काय व्हायला लागलं ना की लसूण सोडण्याचा वैताग सगळ्यात जास्त मला आहे. त्यामुळे जेवणामध्ये लसणाचा वापर जे आहे ते कमी प्रमाणात व्हायला लागलेलं. आज सगळ्यांनी सुट्ट्या आहेत, म्हणजे मुलांना पण सुट्टी आहे, तुमच्या दादाला पण सुट्टी आहे, त्यामुळे जेवणाच पण हे नाही. आणि ना आम्ही म्हणजे त्यावेळेला आम्हाला मालिका बघायचं झालं नाही, कारण मालिका बघायलाच होत नव्हतं. मला तुमच्या कमेंट असतात, ताई तू मालिका बघते का, तर असंच जाता येतं. असं प्रॉपर बसून कधी मी टीव्ही बघत नाही, कारण आपल्याकडे वेळेचं बंधन. पण जी शंभूराजाची मालिका आहे ना, ते आता आम्ही काय करतोय ना की आम्हाला जेव्हा असेल मिळेल, जसं आता मी आता हे काम करणार आहे तर आता ते लावलेले आहेत भाग काय, तर ते आता बघतोय. कारण का सांगते मी, प्रॉपर आता कळते मालिका, एक सलग लागोपाठ. वायफाय असल्यामुळे त्या गोष्टी जरा सोप्या होऊन जातात. असं आंघोळ केली का नाही, असं ते आहे ना.
बऱ्याच माझ्या जुन्या ताईंना माहीत आहे की लसूण सोलण्याचा मला सगळ्यात जास्त आळस आहे. बाकी ढिगाणं काम द्या, पण असले लसूण सोलणं वगैरे ही कामं नको वाटतात, त्यामुळे स्किप करत असते मी. पण आता म्हणलं एवढा लसूण आहे मरून जाणार, कारण बऱ्याच वेळेला कसं होतं ना की जास्त ह्याच्या पुढे गेलं की ते मरून जातं किंवा त्याच्यामध्ये आळ्या होऊ जाळ्या होऊ अशा गोष्टी होतात. आज सगळं फोडलेलं आहे. माझ्याकडे एक आगारो ब्रँडचं आहे, त्याच्यामध्ये ना मी लसूण अगदी कडकडीत वाळवून त्याची पावडर बनवून म्हणजे ठेवू शकते. पण असा विचार केला की त्याला 12-13 तास ठेवायचं. आता सध्या आपल्याकडे ऊन पण आहे, असं नाही की बाबा ऊन नाहीये. त्यामुळे मी विचार केला की आता ऊन आहे तर 2-3 दिवस उन्हामध्ये आपण ते वाळवू शकतो, किंवा नाही वाळलं तर निदान पाकळ्या तरी ज्या आहेत त्या रिकाम्या होतील. म्हणजे आता पाकळ्या मी केलेत, पण ते फोलपाट जे आहेत ना ती निघून जाणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी आता ठेवलेलं आहे, बघूया 2-3 दिवसानंतर. नाही झालं तर मग आहे तसा ओला जो आहे तो काढून मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. थोडंफार हाताने चोळलं तरी आता निघून जाईल. मटकीची भाजी जी आहे ती मी बनवत होते. तुम्हाला माहीत आहे की मी मटकी ना आठवड्यासाठी भिजवून ठेवते, पण आज ना थोडंसं मी जास्त काढलेले आहे 2 टाईमसाठी. आडगो आपला चाललाय दवाखान्यात. मटकी ना अशी बिन मोडापेक्षा मोडाची मटकी खाणं सगळ्यात बेस्ट असतं. मग ज्यावेळेला आपल्याला वाटलं सुकी बनवू शकतो, मिठातली बनवू शकतो, नसल तर जेव्हा आपल्याला मिसळ बनवायची असते ना तेव्हा कधीही वाटलं आपल्याला फटाक करून की बाबा आज मिसळ खायची आहे. कोल्हापूरची लोक जर म्हटलं तर मिसळ एक नंबरला येते, कारण कोल्हापूरला जास्तीत जास्त जर बघायला गेलं तर फेमस मिसळमध्ये आहे. मग आता 2 टाईमचं बघूया आता संध्याकाळी याच्यामध्ये, आणि मी मिसळचं बघेन. आता अशा मोकळे झाले, फोडाला बघतो फोडून फोडून. आता हे थोडंसं उन्हामध्ये ठेवलं ना वाळून. सकाळपासून दुपारपर्यंत माझी बाकीची घरातली जी खालची कामं होती ती सगळी मी आवरली. आणि त्याच्यानंतर मग आरू झोपेतून उठलेला होता, कारण त्याला इंजेक्शन वगैरे देऊन आलेलं होतं. एक फळ खाल्ला, गोळ्या खाल्ल्या, झोपला, कारण जेवला नाही. त्यावेळेला ना जेवायचं नको होतं, मळमळते सुरू होतं. मग त्याच्यासाठी भात केला. तर आपल्याकडे जी क्रासूला होती, ज्याला जेड प्लांट सुद्धा म्हणतात, आम्ही काय केले ते कटिंग करून टाकले. तुम्ही सारखी झाडं का कटिंग करता? तर जर तुम्हाला त्याची वाढ चांगली असेल, यायची असेल, तर कटिंग करणं गरजेचं आहे. म्हणून मग मी कटिंग केले. आणि अशा पद्धतीने ही बॉटल होती. ही बॉटल जवळजवळ 250 रुपयाला मी मागवलेली होती. तुम्ही बघितलेलं आहे. स्प्रे बॉटल, जेव्हा आपण चपाती वगैरे करतो तर चमच्यानं जेव्हा तेल लावतो ना तर ते तेल जास्त पडतं, म्हणून मी स्प्रे बॉटल मागवलेली. त्याच्या स्प्रेचं पुढचं एक 3 दिवस चांगली होती. 4थ्या दिवशी चिवून काय केलं काय माहित, हातातून पडलं का काय, त्याच्या पुढचं जे स्प्रे बाहेर निघतो ना ते काहीतरी होतं छोटंसं, ते कुठं पडलं ती म्हणते इथून खाली गेलं. आता इथून खाली गेलं कसं काढायचं, एकदम नाजूक होतं. बॉटल झाली खराब, कारण ते स्प्रेच होईना. मग आता काय करायचं, ठेवून तर उपयोग नाही. म्हणून म्हटलं अशा पद्धतीनं आपल्याला काही पण ठेवायला होऊन जाईल. आता याच्यामध्ये मी असं कट करून टाकले. कुठलीही ढापी कट करून जर पाण्यामध्ये टाकली तर तिला मुळ्या फुटतात आणि मग त्याच्यानंतर आपण लावू शकतो. तर मी आपलं इथं ठेवले. आर्यनला गरम भात आणि तूप थोडंसं खायला देऊन, खायला घालून वरती आलेले होते, कारण हे मला आवरायचं होतं. बघा आता दिवाळी झाली. दिवाळीमध्ये 4 दिवस जे आपले सण असतात त्याच्यामध्ये ना वेगवेगळे कपडे काढायची, घालायची आणि ते इथंच आणून अशीच टाकायची, कारण का थोडंसं ऊन दाखवावं लागत होतं. काही धुयायची होती. मी काही तिनं जे असे हेवी घातलेले होते ते उन्हात टाकलेले होते. त्याच्यानंतर काही स्वच्छ व्यवस्थित धुतले, वाळवले. मग ते सगळं असंच ठेवून दिलेलं होतं. वरवरची करत होते. आज मला व्हिडिओचं पण काम नव्हतं. जसं मी म्हटलं की काल मी सुट्टी टाकलेली. थोडं म्हटलं आरूचं पण सगळं होईल आणि माझं हे पण काम होईल. दोन्ही पण कामं बघितली. हे मात्र एक आहे बघा की जेव्हा दिवाळीचा सण असतो ना त्यावेळेला कपड्यांचं भरपूर सारं बाहेर निघालं जातं. आणि गाव शिव झालेलं आहे आमचं. काही नवीन कपडे आता आलेले आहेत. इकडं गेलं तिकडं गेलं नवीन खरेदी. तरी अजून मी संदीपची कपडे जे मुलांना घ्यायचे आहेत ती मी अजून घेतलेली नाही. जाऊन मी घेणार आहे, भले कितीही कपडे असू दे. पण त्याचं असं म्हणणं आहे की आम्ही सांगितले कपडे घ्यायला तर घेणं गरजेचंच आहे. ते पैसे जे आहे ते आपण दुसरं काय त्याचं जे काय असेल एखादी गरजेची वस्तू ती घेऊ शकतो किंवा कपडे घेऊ शकतो, पण त्यांचे पैसे असं वापरणं योग्य नाही. त्यामुळे आता ते पण करायचं आहे. बघूया ते कधी होते. या बॅगांचा मला रिव्ह्यू बऱ्याच ताईंनी विचारलेला होता, तर एक नंबर आहे. मी तुम्हाला खरंच सांगेन, मी काही दिवसाच्या म्हणजे व्हिडिओमध्ये मी लिंक दिलेल्या आहेत. आणि अजून जरी कुठल्या नवीन ताई आहेत आणि त्यांना जर माझ्याकडून लिंक पाहिजे असेल तर मी नक्की देईन. माझ्यासाठी खरं सांगते जे योग्य आहे, जे बेस्ट आहे, कारण मी काय ते प्रमोशन केलेलं नव्हतं. मी पर्सनली मागवलेल्या होत्या. एक नंबर आहे. चैनी वगैरे सगळं त्याचं वरचं जे आहे ना, म्हणजे वरच्या एका साईडला प्लास्टिक आहे कवर आणि एका साईडला कापडासारखं आहे. दोन्हीही चांगलं आहे. फक्त एवढंच आहे की
जे तुम्ही कपडे स्टोअरमध्ये ठेवून देणार म्हणजे एकदम फिक्स ठेवणार आहे त्याच्यासाठी उपयोगाला. ही काढघालीसाठी रोज मग काढल्या तर चैनी खराब होऊ शकतात. मी माझं काम करत होते, तुमच्यात आता बाहेरून आलेले होते, हरकत आहे बघा, भीती दाखवण्यासाठी सुरू होतं. पण कसं असतं ना की आपल्याला माहीत असतं हा आपल्या नवऱ्याचा हात आहे, त्यामुळे मी एवढंही करत नव्हते. म्हटलं चला तुम्हाला पण दाखवावं की असे खोड जे आहेत ना त्या दादाच्या अंगात भरपूर आहेत. आता माझ्या नवऱ्याचा हात मला कळत नाही का, एखादी काठी घेऊन काय तर करून करायचं. माझ्या ह्या बांगड्या ठेवायला जागा नाही, त्यातल्या काही मला बसतात, काही किट्टोला बसतात. आता जागाच नाहीये त्याला. बरं माझ्याकडे ना प्रमोशनसाठी एक शिलाई मशीन आलेली होती, पण मी केलेलं नाही प्रमोशन. बघू शकता हे सगळं त्या मशीन सोबत आलेलं होतं. ह्या एवढ्या दोऱ्याच्या रीळ, त्याच्यामध्ये ह्या एवढ्या प्रकारच्या सुया आहेत. मशीनवर काम करतात त्यांना माहित आहे. मी तुम्हाला म्हटलं जसं की बऱ्याचशा गोष्टींचा वापर करते, बेस्ट असेल तर शेअर करते, अन्यथा माझं प्रमोशन होईल, मला जे मिळायचं वस्तू पैसे मिळतील. पण एखाद्या सर्वसामान्य स्त्रीनं जर ते घेतलं, 1600-1700 रुपये किंमत होती, तर ती जर वस्तू खराब लागली किंवा त्या वस्तूचा तिला जर फायदा नाही झाला, कारण मला पहिल्याच वापरात ती वस्तू बरोबर वाटली नाही. हे बघा, वस्तू आणली, वापरली, कालांतराने बंद पडली तर लाईटचा प्रॉब्लेम किंवा काहीतरी असू शकतं. पण मी पहिल्यांदाच वापर केला, धागा एकदम असा पॅक व्हायचा, पुन्हा टिप मारली तोच प्रॉब्लेम. मग मी जे आहेत त्यांना मी कॉल केला, मग त्याने सांगितलं तुम्ही असं नव्हे असं करा. 3-4 वेळा ट्राय केलं, पहिल्या वापर अजिबात नाही, दुसरा तर वापर लांबच आहे. मी त्यांना कंपनीला सरळ सांगितलं की मी याचं काही असेल ते करू शकत नाही. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की ठीक आहे, तुमचं जर इच्छा नसेल किंवा तुम्हाला जर योग्य वाटत नसेल तर राहू द्या, पण तुमच्याजवळ ठेवा, तुम्ही वापरा आणि तुम्हाला जेव्हा वाटेल चांगलं आहे तेव्हा तुम्ही ते शेअर करा. त्याच्यानंतर मी ती काढलं पण नाही, हे केलं पण नाही. मी त्यांना सांगितलं तुम्ही मला तुमचा डिटेल्समध्ये पत्ता द्या जिथं मी रिटर्न तुम्हाला पाठवू शकेन. आता बघूया कधी ते जर आले, म्हणजे त्यांचं कोणी जर न्यायला आलं, कारण ते पार्सल आपल्याला घरी आले तर आपण काय जाऊन कुठं देऊ शकत नाही. त्यांचं ती माणसं येतात, ते अजून येतात आणि ते अजून घेतात. असं त्यांना वाटतं की तुम्ही थोड्या दिवसांनी बघा, थोड्या दिवसांनी बघा, पण नको म्हणलं. शेअर करण्याचं कारण म्हणजे तेवढ्यासाठीच आहे की बाबा काय शेअर करते न करते, किंवा मी कधी एखादी चांगली गोष्ट मला लागली आणि मी तुम्हाला ती शेअर केली, पण ती कधी जर तुम्हाला खराब लागू शकते. कारण का तर शेवटी म्हणतात ना इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे. मी एवढ्यासाठी सांगितले की असा जर अनुभव मला आला तर त्या कुठल्या गोष्टी मी शेअर करत नाही. एका ताईच्या कमेंटचं उत्तर मला द्यायचं होतं. तिचं असं म्हणणं होतं की देवघरातल्या ज्या कवड्या आहेत त्या रोज पूजायच्या का? तर हो, रोज पूजू शकता, किंवा तुम्ही मंगळवार शुक्रवार स्वच्छ धुवून पूजू शकता, गुरुवार पण चालतं. मंगल कलश जे आहे त्यातली खाऊची पानं रेग्युलर रोज बदलायची का, पाणी बदलायचं का? तर हे बघा, पाणी रोज बदलायचं, रोज नारळ धुयाचा, रोज हे करायचं. पण जर हे नको असेल तुम्हाला तर तुम्ही मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, गुरुवार असे दिवस बघून ते तुम्ही हे करू शकता. बाकी रेग्युलर केलं तर सगळ्यात बेस्ट आहे. किट्टोनं चहा करून दिलाय. आरू म्हणतोय मी त्याच्यामध्ये काय ते आलं खिसून घातले वॉलपेपर. कारण हे जे वॉलपेपर दिसतात ना, त्यांनी काय सांगितलंय की आता हे वॉलपेपर लावलेले आहेत, चुकून कधी मुलांनी फाडलं किंवा मुलांनी काय केलं तर तिथं तुम्हाला तो पीस कव्हर करता यावा. म्हणजे जे काय आता हे समजा एवढं फाटले, इथं हे तुम्हाला कव्हर करता यावं, त्यासाठी ते उरलेलं जे असतं ना ते फेकायचं नाही, इकडे तिकडे वापरायचं नाही, ते तसंच ठेवायचं. तर मी तसंच ठेवून दिलंय. सगळ्या म्हणजे जेवढे वॉलपेपर लावलेले आहेत तेवढ्यातले चार लावलेले आहेत, तर 4चे 4 आहेत. म्हणजे थोडे थोडे कधी पण उपयोगाला येतील. इकडे असतात टॉवेल, इकडे स्वेटर, हे किट्टोच आहे फक्त स्वेटर. इकडे किट्टोच्या डेलीच्या पॅन्टा, हे आर्यनचे शर्ट. थोडंसं माझी कपाटातली ठेवण्याची पद्धत मी दाखवते, कारण खूप साऱ्या नवीन ताई जोडलेल्या असतात माझ्यासोबत पुन्हा पुन्हा, आणि त्यांच्या कमेंट काहीतरी असतात की बाबा शेअर करत जा, दाखवत जा. खालच्या साईडला पिशवी दिसते ना, त्याच्यामध्ये सगळे मी सॉक्स, शाळेचे मुलांचे जेवढे सॉक्स आहेत ते त्याच्यासाठी केले. एक काळी बॅग आहे, त्याच्यामध्ये एक्स्ट्राचे कपडे जे पावसाळ्यामध्ये वापरले जातात ते आहेत. आणि हे वरच्या साईडला काही प्रमोशनचे आणि काही मी स्वतः घेतलेले काही प्रोडक्ट आहेत, सगळे इलेक्ट्रॉनिक एका जागी मिळावे. कारण इस्त्री आहे, केटल आहे, लॅमिनेटर आहे, सोबत ज्यावेळेला आपल्याला बॅक पेन वगैरे काय होतो ना तर त्याच्यासाठी ज्या काही मशिनी आहेत,
ब्लड चेकची मशीन आहे, जेवढं आहे माझ्या प्रमोशनमधलं जे तुम्हाला माहीत आहे ते मी सगळं तिथे एका जागेला ठेवलेलं आहे. का तर एका जागेला ठेवलं की आपल्याला व्यवस्थित मिळून जातं. मीच नव्हे तर इतर कोणी जरी गेलं तरी त्यांना म्हणजे वेळच्या वेळी जागच्या जागी वस्तू मिळतात. छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात ना, त्या अशा पद्धतीने मी एखाद्या डब्यामध्ये ठेवते. कारण कसं की इकडं तिकडं भरपूर सारं पडून जातं. जेव्हा आपण ऑर्गनाईज करून ठेवतो बऱ्याचशा गोष्टी, त्यावेळेला आपल्याला एका हाताला मिळतं, घाळ होत नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं, जर लहान मुलं जर असेल तर मग मिळवलं, एक वस्तू इकडं तर एक वस्तू घराच्या बाहेर असं होऊन जातं. पण मी व्यवस्थित टोटली छोटे 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 जे काय बॉक्स असतील, काही डबे वगैरे जे असेल, जे आपण त्याचा वापर अशा पद्धतीने करू शकतो. इकडच्या साईडला जेवढे काय ब्लूटूथ असू दे, छोट्या चाव्या असू दे, पेन ड्राईव्ह असू दे किंवा मेमरी कार्ड असू दे, असे टाकले तर घाळ होतात, ते एका डब्यामध्ये भरून ठेवून देते. एकदाच गेलं तर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मिळून जातात. असं आता ही माझी छोटी मोठी ठेवण्याची पद्धत जी आहे ती मी तुम्हाला शेअर केली. ड्रॉवर जरूर करून घ्या. तुम्ही जर फर्निचर करत असाल तर एक सांगेन, असे कप्पे तर करा, पण ड्रॉवर फार फायदेशीर आहेत. आणि लहान मुलं असतील तर लॉक करून घ्या. आता आपल्यात कुठल्या ह्याला लॉक केलेलं नाही आहे, कारण का तेवढं काही गरजेचं वाटत नाही, रेग्युलर वस्तू आहेत. बाकी हा जो ड्रॉवर आहे ना, याच्यामध्ये मुलांचे आल्यानंतर टाय असू दे, बेल्ट असू दे, केसाचे बेल्ट असू दे किंवा बाहेर जाता येता कमरेचे आरूचे बेल्ट असू दे, किट्टोचे हेअर बँड वगैरे असू काही असू दे, ते मी त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. हे आहे माझं मेकअपचं. याच्यामध्ये जेवढं लागतंय तेवढं माझ्याकडे खाली आहे, बाकीचं वरती आहे. आणि हा फोटो मला सापडला, किट्टोचा फोटो आहे हा. हा जवळजवळ म्हणजे माझ्या मते रेंटच्या घरातून आम्ही जेव्हा स्वतःच्या घरात आलो त्यावेळेला पहिल्या गौरी, म्हणजे पहिली गौरी होती ना, त्या वर्षीचा हा फोटो आहे. बेडरूममधली माझी जी काही आवरावर होती सगळं ठेवून सगळं हे झालं. आणि त्याच्यानंतर हॉल काय रिकाम आहे. याच्यामध्ये फक्त एक सोफा आणि समोर जे कपाट आहे त्याच्यामध्ये मुलांचे जेवढे काही अभ्यासाचं सगळं साहित्य जे आहे तिथं आहे. मला एक तुम्हाला सांगायचं होतं की आता बघा येणार आहे दत्त जयंती, 15 दिवसावर आलेली आहे. तर तुम्हाला सांगते की त्यावेळेला गुरुचरित्र पारायण जे आहे ते करायचं असतं. गुरुचरित्र पारायण जे आहे ना, ते जवळजवळ म्हणजे दत्त जयंतीच्या आधी 8 दिवस सुरू करायचं आहे. त्यातला व्हिडिओ जो आहे तो कसा करायचा, काय नियम, आपण कसं करू शकतो, हे सगळे व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहेत. जर वाटलं कुठल्या ताईंना की मला करायचं आहे ताई तो व्हिडिओ ही कर, तर कम्युनिटीला मी त्या व्हिडिओच्या लिंक पोस्ट करेन, तिथून तुम्ही ते बघू शकता. पण ज्यांना करायचं आहे त्यांना आधीच सांगेन की अजून 15 दिवस आहे. तुम्ही गुरुचरित्र पारायण पहिल्यांदा करणार असाल, आता रेग्युलर ज्या करतात त्यांना माहीत आहे की ह्याला आम्हाला गुरुचरित्र पारायण करायचं आहे, त्यामुळे ते आरामात करतील. पण नवीन ताई असेल तर त्यांच्यासाठी सांगेन, दिंडोरी प्रणीत जो ग्रंथ आहे तोच घ्या. रेग्युलर जो ओरिजिनल ग्रंथ आहे तो घेऊ नका. तो का कशासाठी मी सांगितले तुम्हाला. या 15 दिवसामध्ये तो ग्रंथ उपलब्ध म्हणजे करून घ्यायचा असेल तर तो तुम्ही करून घ्या. आणि नवीन असाल तर व्हिडिओ बघा. माझेच नव्हे तर यूट्यूबला भरपूर सारे व्हिडिओ आहेत, त्यांचे व्हिडिओ बघितले तरी चालेल. कारण कसं आहे ना की तुम्हाला सेवेचं योग्य मार्गदर्शन मिळणं गरजेचं आहे. त्यामुळे भरपूर आहे, सर्च केलं तरी मिळून जाईल. आणि ग्रंथ आणा. 15 दिवसामध्ये जी काय आधी साफसफाई बऱ्याचशा गोष्टी असतात ते सगळं करून एक पूर्वतयारी करून तुम्ही गुरुचरित्र पारायण नवीन ताईंसाठी सांगते करू शकता. आणि जर काय वाटलं तर आणि तुम्ही मला कमेंट करा, मी असंच एखाद्या व्हिडिओमधून तुम्हाला त्याचं योग्य मार्गदर्शन कर. तर मी वरचं आवरून आले. तुमच्या दादानं आणलाय ब्रेड, तर त्यांचं असं म्हणणं आहे की मिसळ खायची आहे. सोबत ताजा ताजा कुरकुरीत असा फरसाणा, 2 आणलेले आहेत ब्रेडचं. आणि बाकी मग दूध रेग्युलर आपल्याला लागते तेवढं ना. 100ला 5 किलो ना, 100ला 5 किलो कांदे घेतलेले होते, ते आम्ही वरती टेरेसला ना जे कपाट ठेवले त्याच्यामध्ये ठेवून दिलेले होते. आता उरलेलं काय करते, ह्याच्यामध्ये ठेवून देते. सगळ्यात भयंकर कांदा मला रडवते, भयंकर. सकाळी जी भाजी बनवलेली होती ना त्याच भाजीमध्ये आणि थोडासा मसाला बनवून थोडंसं फोडणी दिली. आणि ती जी आहे ती मिसळ म्हणून मी तयार केलेलं होतं. हे बघा, मिसळला रेग्युलरच पाव घेतला जातो, पण आता घरातल्या घरात आहे, थोडंसं तूप पोटात असं ना तसंच जाईल. कारण मी हल्ली थोडंसं सगळ्यांच्या जेवणामध्ये तूप घालते, कारण कसाचं अन्न म्हणलं जातं ज्यातून काहीही हे चोथा वगैरे निघत नाही. शरीराला आणि आपल्या हाडांना खूप गरजेचं असतं. त्यामुळे रोज एक चमचा का होईना, माझी आजी सांगत होती की तूप द्या. सॉरी, आपली आजी.
कसं झालंय, कसं लागलंय? एक नंबर झाले. कट आलाय ना, झणझणीत झाले का नाही? जेवण खाणं, भांडं कुंड जे काय आवरायचं होतं संध्याकाळी सगळं आवरून घेतलं. असा माझा आजचा दिवस थोडा मोडका मी तुम्हाला शेअर केलेला आहे. सगळं नाही शेअर केलं. 50-60 मिनिटाचा व्हिडिओ होईल. मला फुल डे रुटीन शेअर करू म्हणून कमेंट आहेत, करूया लवकरच. फुलं आणलेली होती, भरून ठेवले, पण सगळी शिळी फुलं होती. असो, व्हिडिओचा एंड करते. श्री स्वामी समर्थ.